गुलामगिरीच्या अंधकाराच्या गर्तेत दलित समाज बुडाला होता. वर्णवादी खोड्यांच्या टापाखाली चिरडला जात होता. त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली होती. त्यांना हवा होता एक आशेचा नवा किरण. आणि अशातच या भूतलावर एक चमत्कार झाला. विजांचा कडकडाट झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. 1891 साली महू गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सगळीकडे कसा आनंदी आनंद झाला. त्यांच्या कीर्तीचा डंका चौमुखी वाजू लागला. खरच आहे खरं, हे खरच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. हे खरच आहे खरं, हे खरच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. जाती भेदाच्या तोडील्या तोफा, मार्ग सत्याचा दाविला सोपा, आम्हा बांधून ठेवलाय खोपा, हो बुद्ध धम्माचा टांगलाय झोका. जाणून महती सुखान जगती, जाणून महती सुखान जगती, दलितांची लेकर, दलितांची लेकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. हे खरच आहे खरं, हे खरच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. सर विल्यम हंटर यांनी भविष्य वर्तवलं. सर विल्यम हंटर यांनी भविष्य वर्तवलं की भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्जीवन होणे त्रिवार शक्य आहे. पण नागपूरच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दलित बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांचं हे भविष्य खोटं ठरवलं. जीर्ण रूढीच्या चिखलात रुतलेल्या समाजाला वर काढलं, त्यांना नवसंजीवनी दिली. अरे वर्णवादाची ही चौकट एका दणक्यामध्ये नेस्तनाबूत करून टाकली. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. आला कोलंबियाहून PhD घेऊन, तरी शिकावयाची जिद्द उरी ठेवून. अमेरिकेला प्रयाण, अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान